देवाची आवडी आवडी न देवा, देवाची आवडी आवडी न देवा. कैसा सो सजीवा, कैसा सो सजीवा, देवाची आवडी आवडी न देवा. देवाची आवडी स्वधर्माते जोडी, देवाची आवडी स्वधर्माते जोडी, संसाराची गोडी संसाराची गोडी संसाराची गोडी तुझी आहे. देवाची आवडी आवडी न देवा, देवाची आवडी आवडी न देवा. कैसा सो सजीवा, कैसा सो सजीवा, देवाची आवडी आवडी न देवा, आवडी न देवा, आवडी न. धाव धाव रे दयाळा, सच्चिदानंदा विश्वमंगळा, तुझिया कृपेचा सोहळा दाखली मज. सोडवे अधर्म हातीचा, स्वाधीन करी धर्माच्या, जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही. ज्ञान प्रकाश बुद्धीसी, भक्ती उल्हास अंतरासी, यमदवडाग देहासी शुद्ध व्हावया. माझी वैखरी बसावे, धर्मकीर्तन करावे, प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी. मी तो अज्ञानी जडजीव, वक्तृत्वाची निर्णय सोय, माझ्या अंतरीचा भाव कळो सकळा. जरी विषय अत्यंत गहन, पूर्णवाने केला सुगम, तरी सद्गुरु कृपे वीण बुद्धी कुंठे. आता केवडेची वरदान द्यावेची सेवका लागोन, जेणे हा जलना जनार्दन तोषे लगा. आता श्रोत्यांची विनवण करी तसे डोई ठेवोनी चरणी, मी बालक तुम्हाला कोणी सांभाळावे. आता द्यावेची अवधान, तुमच्या भक्तीने मी बोलेन, कृपा करोनी सावधान भादेवा. सर्वांनी जय जयकार करूया मोठ्याने. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज, सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांना सायं संध्या समय वंदन करून जो सेवेला अभंग घेतलाय तो यथाशक्ती यथामती सांगण्याचा रोज मी प्रयत्न करतोय. आणि मी जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला आजच्या रामधून मध्ये जे वक्ते आहेत त्या वक्त्यांनी एका वेगळ्या पद्धतीनं पुष्टी दिली. सद्गुरुनाथ महाराज, काल मी थोडंसं सांगितलं की अमूर्त आणि समूर्त असे दोन विषय मी सांगितले होते. आणि डॉक्टर साहेबांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रामचरित मानस मधले दृष्टांत देऊन अगदी विषय निर्गुण सगुणाचा तरी अत्यंत स्पष्ट केला. सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे. आपण अभंग घेतलाय देवाची आवडी, देवाच्या आवडी करता काय करावं स्वतःपासून प्रारंभ केला. मग कसा तो अहंकार नष्ट झाला पाहिजे वगैरे वगैरे एक 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 पायरी पायरी ना सोपान म्हटलंय.
पायरी म्हणजे सोपा. सगळीकडे परमेश्वर आहे. थोडा सुंदर त्यांनी विषय सांगितला. अजूनही तो विषय माझ्या अंतःकरणात फिरतोय. काय असतं, आमच्या स्वामी महाराजांनी म्हणून सुंदर सांगितलं. कराडकर बुवांनी आम्हाला शिकवताना म्हणाले, जो स्वतः चहा करत असेल, म्हणजे आपल्या एमपीच्या भाषेमध्ये ज्याची चहाची गुमटी असेल, ठेला असेल, कोणी गुमटी, आमच्या इंदोरमध्ये गुमटी म्हणतात, ते ठेला म्हणतात. स्वतःचा चहाचा ठेला असेल तर म्हणाले स्वतःच्या चहाच्या ठेल्यावर कधी चहा प्यायचा नाही. सद्गुरुनाथ महाराज ते म्हणले इतरांच्या ठेल्यावर जाऊन चहा प्यायचा म्हणजे लक्षात येतो कोण आलं टाकतं, कोण साखर टाकतं, कोणी चहा पावडर जास्त टाकतं. अशा सगळ्या चवी घ्यायच्या आणि आपला चहा चांगला करायचा. कुंडली गवरगा. तर त्या हेतून श्रोता म्हणून मी नेहमी बसतो की यांची जी चव आहे, या चवीच्या माझ्या प्रतिपादनाचा कुठे संबंध येईल का, हा मी कायम विचार करत असतो. थोडं सुंदर सांगितलं. वास्तविक त्यांच्यानंतर मला असं वाटलं, पण वेळ आपल्याकडे फार नसल्यामुळे मी बोललो नाही जास्त. नाहीतर त्यांचा आभार मानण्याचे प्रसंग आले असते तर मला एक शेर त्यांच्या प्रतिपादनावरनं जावं लागलं. ते ऐकायला ते नाही झालं, हरकत नाही, नंतर भेटल्यानंतर सांगू त्यांना. देवाच्या आवडी संदर्भात आणि त्यांनी सांगितलेला जो विषय, शायर म्हणतो अर्जो समा कहा, अर्जो समा कहा तेरी कु असत को पा सके. कु असत, याचा कु असत म्हणजे सर्व व्यापकता. हा ईश्वर कुठे, देव कुठे, सगळीकडे भरलाय. जळी स्थळी काष्टी पाषाणी. हिरण्यकशिपू प्रल्हादाला विचारतो, अरे तुझा देव कुठे आहे? प्रल्हादाने फार छान उत्तर दिलं. प्रल्हाद म्हणतो माझा देव कुठे नाही, सगळीकडे आहे. प्रश्नाला प्रश्नाने उत्तर दिलं. शायर म्हणतो अर्जो समा कहा तेरी. तेरी कोण? तेरी म्हणजे ईश्वर. मग तो त्याला अल्लाह म्हणत असेल, आपण देव म्हणत असेल. अर्जो समा कहा तेरी तू असत उपासके. अरे आम्ही कितीही विचार केला तरी एवढं तुझे सर्व व्यापकत्व आहे, या सर्व व्यापकाला आम्ही मर्यादित करू शकतो का? निर्गुण सगळीकडे भरलेला आहे, निर्गुण सगळीकडे भरलेला आहे. पण समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सगुणा पुढे निर्गुणाचं कीर्तन करायचं नाही. ते प्रतिपादुनी उच्छेदती तेची पडत मूर्ख. नाही, आपल्याकडे समासात सांगितलेलं प्रतिपादुनी उच्छेदती म्हणजे सगुणासमोर निर्गुण बोलायचं म्हणजे काय करायचं? सगुण प्रतिपादन करायचं आणि त्याचाच उच्छेद करायचा. म्हणजे याला शास्त्रामध्ये वदतो व्याघात म्हणतात. आपणच बोलायचं आणि आपणच त्याला कट करायचं. राजकारणी करतात, त्यांचा तो अधिकार असतो. शायर म्हणतो अर्जो समा कहा तेरी तू असत को पा सके, मेरा दिल ही है जहां तू समा सके. सद्गुरुनाथ महाराज एवढं सर्व आहे. कहा तेरी तू असत को पा सके. अरे बापरे, असं कोण आहे बंदा जो तुझा हे सर्व व्यापकत्व ओळखू शकेल, पाहू शकेल, अनुभवू शकेल? एक आहे, मेरा दिल ही है जहां तू समा सके. अत्यतिष्ठत दशांगुलम. इथे इथे एवढा मोठ्याला मी इथे माझ्या हृदयात बंदिस्त करून घेऊ शकतो. ही उपासनेची उपलब्धी आहे. ही उपासनेची उपलब्धी. मैफिल चालू होती म्हणून मी नेहमी माझ्या संगीतातून इथे नाही सगळीकडे सांगतो. म्हणून आम्ही त्याचं नाव घेतो. नाव घेतलंच पाहिजे. राम धून म्हणजे ती धून लागली पाहिजे. हा जरी भाग असेल तरी नुसतं हाका मारणं, अहो कोणीतरी आहे का असं म्हणणं, किंवा अहो बुवा आहेत का, अमुक अमुक, मग तो जर असला तर होकार देत असतो. नाम आणि नामी याचा बोध पाहिजे. कोण आहे? कोणी आपल्याकडे बाहेरून आला घरी, तो म्हणतो घरात कोणी आहे का?
कोणी आहे का विचारतो? कारण त्याला त्याचा बोध झालेला असतो की या घरामध्ये कोण आहे, त्याचं नाव काय यायला माहित नसतं, पण घरात कोणी आहे का? आपल्या समोरच येतो आणि विचारतो घरात कोणी आहे का? आपण असतो समोर तरी आपल्याला काय विचारतो, घरी कोणी आहे का? अरे मी आहे ना. आपण असं कधी म्हणतो अरे मी आहे ना एवढा मोठा, असं म्हणत नाही. याचा नावाचा तो बोध झालेला असतो की अमुक अमुक हाच आहे. म्हणून नुसता हाका मारणं, नाव घेणं हा त्याचा हेतू नसून त्या परमेश्वराला सगुण स्वरूपात याची देही याची डोळा पाहणं आपल्या जीवनाच्या इति कर्तव्यतेचा भाग आहे. म्हणून एक मैफिल चालू आहे. गायिका तशी थोडीशी नवखी होती, श्रोते चांगले होते, सगळे जाणते श्रोते होते, बऱ्यापैकी गाणं समजणारे होते, काही गाणं समजणारे नव्हते. हौसे नवसे गवसे श्रोत्यांचे अनेक प्रकार असतात. असे बसले होते आणि ती गाणं म्हणत होती. पिया बेना सखी आरे, पिया बेना सखी आरे. काही चांगलं मी म्हटलेलं नाही. वा सगळे छान ऐकायला लागले गाणं. श्रोते डुलले आनंदाने. गाणं असं आहे, गाणं समजो न समजो मनाला आनंद होतो. त्या गाण्यातलं काय आहे, कोणाला विचारलं काय हा राग कोणता होता, पटकन सांगता येते पण छान होतं म्हणून. राग कळत नाही पण त्या रागाच्या तत्सम इतर गोष्टी त्यांना आठवायला लागतात. पण ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी. हा राग कोणचा माहित नाही पण ऐकल्यासारखं वाटतंय. देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमाने, कुणी खडली धुळीत आणि कुणास लागे. हे हा राग आणि तो राग एकच आहे. असं एक दुसऱ्याचे श्रोते चर्चा करतात बरं का. चांगल्या श्रोत्याचं हे लक्षण आहे, त्यांनी चर्चा करावी. ती चर्चा चालली, त्यात एक उत्साही श्रोता, चुळबुळ चुळबुळ, काही चुळबुळे श्रोते असतात, धड बसत नाही. त्यांचं काहीतरी काहीतरी मोबाईल वाजत असतो, काहीतरी बाहेरून कोणीतरी हाक मारत असतं, अस्वस्थ असतात. ते अस्वस्थ असतात, वक्त्याला अस्वस्थ करत असतात. असे काही चुळबुळ 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 श्रोता. एक श्रोता सगळे छान गाणं ऐकताना हा मात्र मागून उठला, येऊन बसला पुढे. पुढे काही जाणकार मंडळी, त्यातल्या त्यात एक मोठे जाणकार बसले होते गाणं ऐकण्यासाठी. तो त्याच्या मागे येऊन बसला. ते मोठे उस्ताद होते, त्याच्या मागे येऊन बसले. म्हणजे उस्तादजी प्रणाम प्रणाम, अच्छा गा रही है, गाना आवाज बढ़िया है. बोला हाँ अच्छा अच्छा गाना अच्छा, लेकिन मुझे ऐसा लगता है गुरुजी कहीं में गलत नहीं हो रहा. ये जो गा रही है सही ठीक है, आवाज तो ठीक है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि ये गलत यमन गा रही है. सद्गुरुनाथ महाराज काय म्हणतात ऐकून
बाई चांगलं गाते, आवाज बरा आहे, पण चुकीचं यमन गाते. ते गुरुजी हसले, म्हणजे मनातल्या मनात हसले की निदान यमन आहे हे कळलं. सद्गुरुनाथ महाराज बघा, जाणकार आहे हसण्यावर ना. जाणकार काय असतं माहितीये का, जो अर्धवट असतो ना, उथळ पाण्याला खळखळाट वारा, ज्यांच्याकडे ज्ञान फारसं नसतं ना, तो फार प्रतिक्रिया देतो. जो खरा ऐकणारा असतो ना, तो अंतःकरणात शांत होत असतो. प्रत्येक वेळेला तो आनंद कधी तो व्यक्त करत असतो, कधी तो अनिर्वचनीय आनंद अंतःकरणात साठवून ठेवतो. साठवण्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रतिक्रिया देणं काही आवश्यक नसतं. आणि जाणकार जो असतो ना, तो प्रतिक्रिया पटकन देत नाही. काय गुरुजी, माझं म्हणणं बरोबर आहे ना, बाई चुकीचा यमन गाते ना. गुरुजी म्हटले, अरे बाबा, फार महत्वाचं आहे. गुरुजी म्हटले, अरे बाबा, ज्या अर्थी ती चुकीचा यमनच गात आहे, त्या अर्थी तिच्या श्रुतीमध्ये असे काही स्वर आहे जेणेकरून यमन नावाचा राग स्पष्ट होतोय. गोपाल कृष्ण भगवान परत सांगतो, ज्या अर्थी ती चुकीचा यमनच गातीये, चुकीचा हिंडोल गात नाहीये ना. प्रश्नाचं उत्तर गुरुजींनी दिलं, ज्यांनी विचारलं त्याला कळलंच नाही. कुंडली गवरधारे. प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर दिलेलं कळलं पाहिजे, तो जाणकार. जाणकारांनी किती छान उत्तर दिलं. ज्या अर्थी तिच्या श्रुतीतनं, तिच्या स्वरातनं यमन नावाचा राग स्पष्ट होतोय, त्या अर्थी त्या रागाची दोन स्वरूप असतात संगीताच्या भाषेमध्ये. एक स्थूल स्वरूप, ज्या स्वरांनी यमन नावाचा राग स्पष्ट होतो, हिंडोल नावाचा राग स्पष्ट, अनेक राग स्पष्ट होतात. साग गाम मध धस, सागम असं म्हटलं की हिंडोल स्पष्ट होतं. हे स्थूल स्वर आहे. प्रत्येक रागाचे काही स्थूल स्वर असतात आणि सूक्ष्म स्वरही असतात. मग अभ्यासांती हळूहळू आम्ही पुढे जसं जात जाऊ तसं त्या स्थूलाची ओळख होऊन नंतर त्या सूक्ष्मापर्यंत जातो. मग लक्षात येतं यमन नावाच्या या रागामध्ये मोठा सुंदर मोठा राग आहे, बडा ख्यालचा राग आहे. आणि तीव्र मध्यम नावाचा स्वर जितका चांगला स्पष्ट होतो तितका यमन नावाचा राग स्पष्ट होतो. हे अभ्यासाअंती कळलं. पण प्रारंभी स्थूलावर आनंद मानावा लागतो. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम चैवा मूर्तम च. म्हणून हा देव जो आहे, ज्या देवाचा आपल्याला आवडता व्हायचा आहे, असं पारनेरकर महाराज म्हणतात, देवाची आवडी आवडी न देवा कैसा सोस जीवा पडे. हा जीवाला सोस लागलाय की मी त्याचा आवडता कसं होईन. दिवस रात्र हेच चिंतन करतोय मी की मला त्याचा आवडतं कसं होता येईल. मग त्या देवाची दोन रूप आहेत, एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे. आज जे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, एक निर्गुण स्वरूप आहे आणि एक सगुण स्वरूप. असं दोन, द्वेवाव ब्रह्मणो रूपे, दोन रूप आहेत. हे आम्हाला जे दिसतंय हे स्थूल आहे, हे सर्व स्थूल आहे. मग याच्या हे महत्वाचं आहेच आहे, हे काही महत्वाचं नाहीये का. पण कोणामुळे आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कुंडली गवरदा कोणामुळे आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या दगडूशेठ, आपण त्यांनी उत्सवात आला असं, गणपती उत्सवामध्ये गणेशोत्सव असतो, फार मोठा उत्सव. सगळ्या देशातून आणि परदेशातून लोक येतात दर्शन घेण्याकरता. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्याकरता येतात, पण दर्शन कसलं घेतात. कुंडली गवरदा. नीट सांगा, म्हणजे आपण सुद्धा जातो, पण आपण गणेशाचं दर्शन बघायला जातो का, गणेशाचं दर्शन घेतो का. हम गणेश जी देखने नहीं जाते, हम झांकी देखने जाते हैं.
यंदा काय केलंय? यंदा जयपूरचा तो हवा महल केला. रामेश्वर मंदिर खूप प्रचंड प्रमाणात रोषणाई असते. सगळे फॅमिली कुटुंब सगळे ते पाहत 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 त्यात गुंगून जात. पण जे मूळ आहे त्याच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसतं. सद्गुरुनाथ महाराज जे मूळ आहे, हे सर्व आहेच मोठं सुंदर खांब आहेत, हे सर्व आहे. हा देह आहे, हा देह आहे. पण आत्मा तो राम आहे म्हणून हे आहे. सद्गुरुनाथ महाराज हे ज्या उपासनेतून समजतं त्याला रामधून असं म्हटलेलं आहे. हे कोणामुळे? अधिष्ठान काय? आमचं अधिष्ठानाकडे लक्ष जात नाही. अधिष्ठानाकडे लक्ष जात नाही. स्थूल स्वरूपाकडे लक्ष जात. स्थूल स्वरूपामध्ये पाहूनच आम्ही गुंग होऊन जातो. पण या स्थूलाचं कारण तो आत बसलेला आहे हे आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही सामान्य त्या स्थूलाकडेच पाहत राहिलो. पण जे महंत आहेत, सद्गुरू आहेत, योगी आहेत, त्यांनी काय केलं? त्यांनी या स्थूलापेक्षा या परमेश्वराला, त्या सूक्ष्माकडे जास्त लक्ष. ते आहे म्हणून हे आहे असं त्यांची मान्यता आहे. ते अधिष्ठान असल्यामुळे ते हे आहे. म्हणून आम्ही रूप पाहतो. रूप पाहावं. मी काल सांगितलं रूपासक्ती ही सुद्धा उपासना आहे. परमेश्वराचं रूप पाहावं, रोज पाहावं, नित्य नूतन स्वरूपामध्ये पाहावं. आज जसा राम दिसतोय तसा उद्या दिसणार नाही. रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरं. तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूपासक्ती. रोज आम्ही त्या देवाचं रूप पाहत असतो. रूप पाहिलं पाहिजे. मग ते पाहणं सुद्धा कसं पाहिजे? मग विष्णूचं दर्शन असेल तर पायापासून मस्तकापर्यंत दर्शन घ्यावं. आणि जर महादेवाचं दर्शन नसेल तर मस्तकापासून पायापर्यंत घ्यावं. सद्गुरुनाथ महाराज बरंच श्रावण सोमवार आलेला आहे. जसं नारायणाचं दर्शन घ्यायचं तसं महादेवाचं दर्शन नाही घ्यायचं. कारण नारायण ही एक जी देवता आहे आणि शिव ही देवता आहे. नारायणामध्ये जे गुण आहेत ते शिवात नाहीत आणि जे शिवामध्ये जे गुण आहेत ते नारायणात नाहीत. म्हणून अहो आम्ही उपासना करतो, आम्ही उपासना करावी एवढं काय, आमच्या देवता सुद्धा उपासना करतात. सद्गुरुनाथ महाराज हरिस्ते साहस्रं कमल बलिमादाय पदयो यदेको ने तस्मिन् निजम् उदाहरं नेत्रकमलं गतो भक्तिद्रेकः परिणतिमसंचक्रवपुषा त्रयाणां रक्षायै स्त्रीपुरहर जागर्ति जगदां. जय जय करूया. नमः पार्वती पते. एक दुसऱ्याची उपासना करतात या देवता सुद्धा. म्हणून त्यांच्या गळ्यात ज्या नुसत्या माळा आहेत ना ते नुसत्या शोभेच्या नसून त्यांच्या त्या उपासनेच्या जपाच्या माळा आहेत.
शिवपुराणात थोडा उल्लेख आलेला. हरिस्ते सहस्रम कमल बलिमालाय पदे. 1000 कमळ वाहून तुझी पूजा मानते. मोठं आख्यान मोठं आहे. आपल्याला माहिती आहे म्हणून मी त्याची विरुक्ती करत नाही. एक कमळ कमी पडलं, एक कमळ कमी पडलं, क्षणाचाही विचार न करता आपल्या पूजेत एक कमळ कमी पडलं असतं तर आपण काय केलं असतं गोंधळ? तुला कळत नाही का? तूही तशी आणि तुझ्या माहेरची तसे. सद्गुरुनाथ महाराज काय झालं असतं विचार करा. क्षणात विचार केला, क्षणात. लोक काय म्हणतात? मी काल परवा श्लोक म्हटला, कमला कुचचू शुका कुंकुमतो नियता रुणिता तुलनीलतनो कमलायत लोचन लोकपते विजयी भव व्यंकटशैलपते. कमला, अरे तुझे नेत्र कमलाक्ष, तुझे कमळासारखे नेत्र आहेत. असे भक्त माझी स्तुती करत असतात, स्तवन करत असतात. मग नेत्र कमलच गतो भक्त्युद्रेक परिणतम चक्रवर्ती. आपला नेत्र कमलच वाहिलं आणि महादेव अत्यंत प्रसन्न झाले. आणि ज्याच्याकरता त्यांनी ही उपासना केली त्याचं फळ म्हणून त्यांनी काय दिलं? सुदर्शन चक्र दिलं. कुंडली गवरदा. शिवपुराण मोठा आख्यान आहे, सुंदर आख्यान आहे. आताच एक शिवपुराणाचं आख्यान सांगितल्यामुळे परत ते आख्यान सांगावं की या संभ्रमात केलं. सुदर्शन चक्र कोणाकडनं आलं? नारायणाकडे नाही, ते महादेवाने दिलं म्हणून महादेवाला भोला भंडारी म्हणतो. त्याच्याकडे भंडार आहे, त्याच्याकडे भंडार आहे. नारायणाला त्यांनी त्या राक्षसांच्या निपाता करता सुदर्शन चक्र दिलं. अनेक गोष्टी महादेवांनी प्रदान केलेल्या आहेत. ते जाऊ दे, पण आपला जो मुद्दा आहे की नारायण शिवाची उपासना का करतायत? कारण नारायण हे गतिमान आहेत आणि शिव हे स्थितिप्रिय आहेत. स्थितीमधले काही गुण असतात आणि गतीमधले काही गुण असतात. त्यामुळे गती स्थितीची जेव्हा उपासना करते तेव्हा त्या गतिमान जीवनामध्ये जी स्थितीची उणीव असते ती त्या अंशरूप देवतेकडनं प्राप्त होते. सद्गुरुनाथ महाराज काय माझा मुद्दा असा आहे की उपासनेमधनं त्या परमेश्वर हा फार ओम पूर्णमदः पूर्णमिदं हा तो परमेश्वर आहे. या अंशभूत देवता आहे. ही अंशात्मक उपासनेनं जी कमी आहे, जी त्रुटी आहे, ती त्रुटी त्या देवतेकडनं पूर्ण होते. म्हणून राम सुद्धा जेव्हा लंकेवर जातात तेव्हा रामेश्वर लिंग स्थापन का करतात? शिवाची उपासना करणारे राम नुसती उपासना करत नाही, परवानगी पण घेतात. कारण रावण हा भक्त आहे महादेवाचा. सद्गुरुनाथ महाराज हा तुम्ही उपासना शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की रामाने नुसतं लिंग स्थापन केलं नाही, परवानगी घेतली. आमच्या कंबरामाण्यात सर्व उल्लेख आहे. त्यांनी परवानगी घेतली, त्यांनी विचारलं की महादेवा तुझी उपासना करतो पण तुझा अजून एक भक्त आहे त्याचा वध करायला परवानगी तू दिलीस तर. फार महत्वाचं. शिवरामाची उपासना करतात हे आपण ऐकलेलं आहे, पण राम सुद्धा शिवाची उपासना करतात का? जे त्यांच्याकडे नाही ते त्या शिवाकडनं प्राप्त करतात. हे एक दुसरं हे देवता सुद्धा उपासना करतात, मग आम्ही का करू नये? म्हणून सगळीकडे भरलेला आहे. उपासना केली पाहिजे. मग ते अंतःकरणातलं जे निर्गुण आहे ना ते प्रकट होते सगुण स्वरूपामध्ये. हे मला उत्तर सांगायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक ओवी सांगतो आणि विषय थांबवतो. पै गगन जेवढे असे, पै गगन जेवढे असे, पवनी गगनू तेवढाची असे, सहज हालविलिया वेगळा दिसे, एरवी गगनी तोची तो. देव कुठे? देव सगळीकडे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव सगळीकडे आहे का? पण हवा कुठे? हवा मला हा काय प्रश्न आहे? हवा सगळीकडे आहे. हवा सगळीकडे आहे. अहो, हवा नसली तर आम्ही क्षणभर जगू शकत नाही. प्राणवायू आम्ही जगू शकत नाही. सगळीकडे हवा आहे. हवा आहे पण ठीक आहे, पण जाणवत नाही हो. त्यातल्या आमच्या ग्वालियरमध्ये तर अजिबातच जाणवत नाही. हवा आहे तुम्ही म्हणता, ठीक आहे, मान्य आहे बुवा, पण म्हटले आम्हाला जाणवत नाही. जाणवत नाही का? एक काम करा, जरा उठा, तिसरं बटन दाबा. सद्गुरुनाथ पंखा आता आहे. किती साधा दृष्टांत आहे. पै गगन जेवढे असे, किती अवकाश आहे. गगन म्हणजे अवकाश, हे अवकाश, स्पेस. पवनी गगनू तेवढाची असे, हे जितका अवकाश आहे ना तितकी हवा आहे. सहज हाल दिलिया वेगळा दिसे. दुपारची वेळ होती, पंखा घ्या, पंखा. जुने काळची गोष्ट. एक पंखेवाला चालला. पंखा म्हणजे हाताचा पंखा. ए पंख्यावाला इकडे थांब, बस. कितने में दिया पंखा? म्हटलं माझी 2 पंखे आहेत, रंग सारखे, रूप सारखे. पण म्हणले 2 वेगवेगळे पंखे आहेत. वेगवेगळे म्हणजे नाही म्हणले, किमती वेगळ्या आहेत. म्हणले याची किंमत, याची 2 रुपये. 2 रुपये? बापरे, किती महाग सांगतोय रे. कलिकाळ आला. 2 रुपये म्हणजे एक वेळ अशी होती, 2 रुपये म्हटल्यानंतर फार मोठी होती किंमत. कारण तो काळ असा होता की मुठभर पैसे घेऊन जा आणि गाडीभर वस्तू घेऊन या, असा तो काळ होता. मुठभर वस्तू घेऊन जा आणि गाडीवर घेऊन या. हल्ली गाडीवर पैसे दिले तरी येणार का नाही मुठभर माहित नाही मला. ज्याला इन्फ्लेशन म्हणतात, अर्थशास्त्राचा सगळा विषय आहे तो. आमचे बुवा तर गमतीने सांगतात की म्हटले मुलगा धावत धावत येईल म्हणे काही वर्षाने, बाबा बाबा तांदूळ स्वस्त झाले. खरंच? किती? 20 रुपये. काय सांगतो? डझन. कुंडली गवरदा. काय सांगता येत नाही, काय सांगता येत नाही. ज्या पद्धतीने अर्थशास्त्रामध्ये प्रयोग चालले मागच्या 8 नोव्हेंबर पासून, मला काय सांगता येत नाही. माझा काय त्याचा अभ्यास नाही. पण सर्वसामान्य कंटाळून गेलेला आहे. तो काळ असा 2 रुपये, अरे फार महाग आहेत रे. मग ठीक आहे, हा नको पंखा, हा पंखा. म्हणले 58 50 पैसे. हा म्हणजे हा बरं आहे. अहो लेकिन माझी हिंमत लीजिए का, दिसायला चांगला आहे. पण तुम्ही 4 वेळा फिरवाल ना, जाईल तुटून दांडी. तुम्ही ये 2 रुपये वाली चीज बढ़िया है, ये ले लो. म्हणले 50 पैसे तसंच दिसतोय पंखा, हाही 2 रुपये तसंच दिसतोय, फरक काय आहे? ते म्हणलं काही नाही. म्हटलं हा तुम्ही 2 रुपयाचा पंखा घेऊन, अरे बघा तरी चालवून तर बघा, चालव, मस्त वाटला आहे की नाही. हा पंखा बघा असं फिरवत होते, हलायला लागला. हा एक पंख्याचा वारा चांगला मिळाला. म्हटलं हा पंखा तरी त्या पंख्यात फरक. म्हटलं हा पंखा तुम्ही आता बघितला ना हवा घेऊन, मस्त आहे की नाही पंखा. हा 2 रुपयाचा पंखा. हा पंखा हातात घ्यायचा, हलवायचा, 2 रुपये त्याचा विषय संपवायचा. कशाला एवढा वेळ घेत आहे? मग म्हटलं आठवड्याचा पंखा. अहो माझी असं आहे, हा पंखा जरा नाजूक आहे. मग इथे काय करावं लागतं? म्हटलं पंखा समोर ठेवावं लागतं आणि डोकं हलवावं लागतं. सद्गुरुनाथ महाराज. दृष्टांत कळला. पै गगन जेवढे असे, पवनी गगनू तेवढाची असे, सहज हाल विलिया वेगळा दिसे. एरवी गगनी तोच. म्हणजे काय करा, देव सगळीकडे. मग तुम्ही त्याला सगुण म्हणा, निर्गुण म्हणा, काही अभ्यास करा, तो सगळीकडे आहे हे मात्र निश्चित. मग जमलं तर पंखा हलवा, नाही पंखा डोकं हलवा. हलवा म्हणजे कर्म करा. कुंडले गवरा म्हणजे उपासना करा. तुम्ही तुमची उपासना करा. नुसते बसल्या ठिकाणी राहू नका आणि अरे आज असं होईल आणि तो असा आहे राम आणि असं काही करू नका. त्या निर्गुणाच्या नादी लागू नका. त्या सगुण राम समून आहे ना,
त्याची उपासना कर्मानं करा, स्वतः करा. मानसपूजेच्या भानगडीत पडू नका. मानसपूजेच्या भानगडीत पडलात की जीवनामध्ये नैष्कर्म्य येईल, अकर्मण्यता येईल. स्वतः कर्म करा. भगवंतानी कर्मयोग कशाला सांगितलं? कर्म करा. आणि नुसतं नाही, तुमच्या उपासनेद्वारे त्याला याची देही, याची डोळा पहा. नुसतं नाम घेऊन त्याला हाका मारू नका. नुसता हाका मारणं हा हेतू नसून प्रत्यक्ष परमेश्वर पाहणं, नवे नवे त्या परमेश्वराची कृपा जीवनात व्यवहार्य करणं, त्याच्या आवडीचं होणं, त्याच्याकरता पूर्वपद्यात पारनेरकर महाराज सांगतात, देवाची आवडी आवडी न